सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. मी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, चातुर्मास आता सुरू झालेला आहे. तर चातुर्मासामध्ये महिलांनी रोज भगवान विष्णूंची प्रभावी सेवा करायची, जेणेकरून तुम्हाला चातुर्मासामध्ये केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ मिळणार आहे. त्याचबरोबर भरपूर सेवा आपल्याला ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये करायची असते. सर्वप्रथम आपल्याला चातुर्मासामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. चातुर्मासाचा वचित साधून कुठली उपासना आपण करत असतो. त्याचबरोबर चातुर्मास हा खूप जास्त पवित्र मानला गेलेला काळ आहे. आपण बघितलं तर देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या 4 महिन्यांमध्ये संपूर्ण हिरवळ असते. आजूबाजूला छान असं सुंदर वातावरण तयार झालेलं असतं आणि त्याच काळामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडणं म्हणजे खरंच आपलं भाग्य आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपण करत असतो. भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात, म्हणजेच काय तर जेव्हा ते झोपून जातात, तेव्हा या संपूर्ण जगाचा विश्वाचा कारभार सर्वात आधी तर भगवान शंकरांच्या हातामध्ये सोपवला जातो. म्हणजेच काय तर श्रावण महिना लागतो, नंतर गणपती बाप्पा येतात, नंतर पितृपक्ष येत असतं आणि नंतर येते ती म्हणजे कुळदेवीची जी आपली सेवा. त्यानंतर येतं ते म्हणजे दिवाळी. दिवाळी झाल्यानंतर कार्तिक एकादशी येते आणि त्यांच्यानंतर मग चातुर्मास मात्र संपत असतो. आणि या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा, उपासना आणि धार्मिक कार्य करायचे असतात. 4 महिन्यांमध्ये जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्यांचा जो काही अंश आहे तो म्हणजे पृथ्वी तलावावर असतो आणि तो आपल्यामध्ये उत्कृष्ट व्हावा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उपासना, सेवा करायची असते. आता चातुर्मास म्हटलं तर बरेच लोक, कुणी गुरुवार करतं, कुणी शुक्रवार पारायण करत असतं, तर व्रतवैकल्य आपण करत असतो. त्याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. बघा, या 4 महिन्यांमध्ये पाऊस देखील पडलेला असतो. 4 महिन्यांमध्ये सगळीकडे हिरवळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेलं असतं. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इतक्या हिरवळ वातावरणामध्ये आपलं मन सुद्धा तितक्याच पद्धतीने शांत आणि सुंदर झालेलं असतं आणि म्हणूनच आपण ज्या काही सेवा असतो त्या करत असतो. त्याचबरोबर जे काही हिरवळ आहे ती पसरलेली असते, धनधान्याचे पीक आलेले असतं आणि एखादा व्यक्ती जेव्हा आपली 4 महिन्यांमध्ये प्रगती होते, तेव्हा आपण काय करतो तर आपण परमेश्वराचे आभार मानतो. परमेश्वराबद्दल साधीशी का असेना, थोडीशी का असेना कृतज्ञता व्यक्त करतो का जे मला काही दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी भरभरून आभारी आहे. त्याचबरोबर आपण त्या भगवान नारायणाला प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यात जो काही चमत्कार घडला आहे किंवा मला जे काही फायदा होत आहे तो खरंच तुमच्यामुळे झाला आहे. तेव्हा नारायण त्याला म्हणतो, नाही रे, मी ते 4 महिने झोपलेला होतो, पण तू जे काही कष्ट केले होते ना, तू जे काही चांगले कर्म केले होते ना, त्याचंच फळ तुला या 4 महिन्यांमध्ये मिळालं आहे. तर बघा, थोडक्यातच काय की आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो, आपण आपल्याला जेव्हा त्या सेवा करून किंवा कुठलाही प्रयत्न करून जेव्हा आपल्याला फळ मिळत असतं, तेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणतो की हे माझं नाही, तू ते केलं आहे, तुझ्या कर्माचं आहे, तेच तुला फळ मी दिलेलं आहे. म्हणजेच काय की आपल्याला जेव्हा मेवा देत असतानाही परमेश्वर झोपून जाण्याचं नाटक करत असतात, सांगत असतात. पण आपण कितीही म्हटलं की खरंच भगवान श्रीहरी विष्णू हे झोपलेले असतात. पण तुम्हाला एक सांगितलं तर देव कधीही झोपत नाही. जेव्हा ते निद्रावस्थेत जातात, म्हणून आपण ज्या काही सेवा करतो, आपल्याकडून ज्या काही सेवा घडत असतात, ते संपूर्ण विश्व बघत असतं. संपूर्ण विश्व बघत असतं. त्याचं जे काही फळ असतं ते आपल्याला अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असतं, आपल्याला वर्षभर मिळत असतं आणि हे या चातुर्मासाचं महत्त्व आहे. आता आपण सेवा कोणती आहे ती आपण निश्चितच बघणार आहोत. चातुर्मासामध्ये जर तुम्ही रोज 3दा जर मासिक धर्म, सुतक विटाळ जर तुम्ही ते रोज थोडे दिवस सोडले महिन्याचे, तर चातुर्मासामध्ये रोज 3 वेळा जर तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण केलं तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल, कितीही अडकलेली कामे असोल, ते निश्चितच मार्गी लागत असतात. रोज 3 वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल का एवढं 3 वेळा रोज विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही, लोक एकदाच करतात किंवा तुम्ही दिवसातून 3 वेळा सुद्धा करू शकतात. पण 3 वेळा का? खरं सांगायला गेलं तर तुम्ही 3 वेळा जर केलं तर तुमची अडकलेली असंख्य कामे मार्गी लागतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. मग त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आपण उठल्या जर विष्णू सहस्रनामात हळुवार आवाजात आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात जर तुम्ही विष्णू सहस्रनाम लावलं तर या 4 महिन्यांमध्ये तुम्हाला निश्चितच गॅरंटी देऊन सांगते का तुमचं विष्णू सहस्रनाम सुद्धा पाठ होतं आणि
आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. आपल्या कानावर ते रोज रोज पडतं, ते पाठ होतं. मग ते तुम्ही संस्कृतमध्ये आहे म्हणून थोडा वेळ वाचण्यासाठी लागत असतो. आपल्याला समजतं का कुठे काय चाललं आहे, कुठे काय आहे. हळूहळू जर तुम्ही 4 महिने फक्त सातत्याने विष्णू सहस्त्रनाम लावून जरी श्रवण केलं तरी तुमचं निश्चितच पाठ होतं. जे काही शब्द आहे ते कानावर पडतात आणि आपल्यासुद्धा ओठातून बाहेर पडतात. म्हणजेच पाठांतरासाठी सुद्धा जेणेकरून आपल्याकडून काही ना काही सेवा घडेल. वाचणं शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून सुद्धा दिलं तरी सेवा आपल्याकडनं खूप मोठी घडत असते. त्याचबरोबर या 4 महिन्यामध्ये जरी श्रावण महिना आला किंवा अजून बाकीचे सण येणार आहे तरी सुद्धा विष्णू सहस्रनाम पठण करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये. त्याचबरोबर येतं म्हणजे संपूर्ण चातुर्मासामध्ये 21 दिवस श्री व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा पण जर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तुम्ही करू शकता. निश्चितच तुमच्या आयुष्यात छोटा मोठा जो काही चमत्कार होतो ना तो सुद्धा तुम्हाला कळेल. म्हणजेच त्या चमत्कारापेक्षा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा तुम्ही ऐकत असता आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. तुमच्याकडं व्यंकटेश स्तोत्रम वाचलं जातं, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि ते तुम्हाला दर्शन देतात. अशी सुंदर 21 दिवसांची रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. एखाद्याच्या घरात लहान बाळ असेल तर 21 दिवसांची रात्रीची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. पण जर तुम्ही दिवसभर सुद्धा पठण केलं 21 दिवस तरी चालतं, श्रवण करू शकतात, काही अडचण नाही. रात्रीची जी 12 वाजेची सेवा आहे ना ती या चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न निश्चितच करू शकता आणि छान असा अनुभव तुम्हाला येत असतो. त्याचबरोबर असं आपण बघतो का लहान बाळ असतं आणि ते उठून जातं, तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला काही सेवा करणे शक्य होत नाही. पण आपण जर बाळाला झोपवून किंवा जे काही तुमचे मुलं मुली असतील, मिस्टर वगैरे असतील ऑफिसला गेल्याच्या नंतर अशा वेळेस तुम्ही निश्चितच थोडा वेळ काढून तुम्ही जर ठरवलं तर शेवटी तुम्ही ती सेवा करू शकतात. कारण बघा आपण जेव्हा धाडस करतो तेव्हा सगळ्या सेवा होतात. करता करविता महाराज आहेत आणि ते आपल्याकडनं सगळं काही करून घेतात. बघा काही पण होऊ शकतं आणि आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याकडनं सगळ्या सेवा होतात. त्याचबरोबर चातुर्मास असो किंवा नसो नित्यसेवेमध्ये 3दा व्यंकटेश स्तोत्रमचं जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 3 वेळा जरी पठण केलं ना तरी सुद्धा 90 ते 100% बायका ज्या आहेत ते व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करत असतात. मी सुद्धा दररोज संध्याकाळी एक वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करत असतं. व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. खरं म्हटलं तर संस्कृतमध्ये अगदी 2 मिनिटात वाचून होतो. पण संस्कृतमधलं 3दा म्हणजे सायंकाळी जर काही कामानिमित्त नाही झालं तरी सकाळी सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम निश्चितच 3 वेळा दररोज पठण करू शकतात. मासिक धर्म सुतक विचार सोडला तर जेवढे दिवस तुमच्या हातामध्ये असतात महिनाभरात तेवढे दिवस खरं तर नित्यसेवेमध्ये लगातार जर 3 वेळा जर तुम्ही लगातार व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं ध्यास धरला किंवा ठरवलं तर चातुर्मासामध्ये ही सेवा तुम्ही करून बघा. निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू फरक जाणवायला लागेल. त्याचबरोबर तुम्ही 3 वेळा तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा पठण करू शकतात. तुम्ही प्राकृतमध्ये पठण करू शकतात. विष्णू सहस्रनाम पठण झाल्यावर लगेच व्यंकटेश स्तोत्रम जे आहे ते तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर ओम नमो हेरंबा सकळा तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभे वंदन भावी रूप सुंदर आहे, ते खूप सुंदर आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर एक वेळा ऐकलं तर तुम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. त्याचबरोबर असं बघितलं तर तुम्ही ते पठण करू शकता, श्रवण करू शकतात. बऱ्याच वेळा असं होतं का पठण करणं प्रत्येकाला सेवा शक्य होत नाही. मग काही सेवा श्रवण करायच्या, काही सेवा पठण करायचे, जेणेकरून सगळ्या सेवा आपल्या घरामध्ये होत आहे. मंत्रस्तोत्रांचं पठण होत आहे, आपली वास्तू शुद्ध होते, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला जमेल त्या पद्धतीने प्रयत्न निश्चितच करून बघायचा आहे. या चातुर्मासामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर गोपद्मव्रत म्हणजेच काय तर गाईच्या 33 पावलांची रांगोळी आपल्याला काढायची असते आणि त्याला कुठलेच नियम अटी नाही आहे, फक्त रांगोळी काढायची असते. ते सुद्धा आपल्याला करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा करणं ही खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणून रोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे. पावसामुळे आपोआप पाणी तुळशीला मिळत असतं, पण तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुपाचा दिवा लावणं, दररोज तुपाचा दिवा लावणं, तुळशीला पाणी अर्पण करणं, तुळशीजवळ सुद्धा गोपद्माची रांगोळी काढणं, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण बघत असतो का शुभम करोती कल्याणम असं रोज संध्याकाळी सुद्धा म्हटलं जातं. ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात प्रार्थना. तुळशीपाशी आपण हे सगळं करत असतो. रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणं, तुळशीभोवती सुंदर रांगोळी काढणं, प्रदक्षिणा घालणं, शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे.
आणि तुम्ही बघितलं तर तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. ह्या चातुर्मासामध्ये आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर ह्या चातुर्मासामध्ये 4 महिने एक तरी तुळशीचं पान आपण तिथे अर्पण करायचं आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम जर तुम्ही पठण करत असाल, तर त्याच्याच बरोबर एक माळ तरी दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आवर्जून मंत्रजाप करा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सेवा येते ती म्हणजे 21 वेळा 51 वेळा त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचं तुम्हाला दररोज 51 वेळा 21 वेळा 11 वेळा किंवा एक माळ जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. आणि निश्चितच सेवा तुम्ही करून बघायची आहे. हळूहळू सेवेला सुरुवात केला का सगळ्या सेवा घडत असतात. जेव्हा आपण या सेवा करत असतो आणि परमेश्वर आपल्याला फळ देत असतो तेव्हा आपण त्यांचे आभार मानतो की देवा तुझ्याचमुळे आहे. देव म्हणतो नाही रे तू मी झोपलो होतो पण तुझ्या कर्माचे फळ आहे. याचा अर्थच काय, जर कामधाम सोडायचं नाही तर देवाची सेवा करायची असं नाही. तर जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला परमेश्वराची साथ असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात येत असतो. व्यंकटेश स्तोत्रमचं रोज एक तरी वेळा पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्रम खूप जास्त सुंदर आहे. मी सुद्धा दररोज पठण करते आणि छान असा अनुभव माझ्या आयुष्यात आलेला आहे. तुम्ही जर निश्चितच सुरुवात केली ना तर तुम्हाला या सेवा इतक्या सोप्या वाटायला लागतील का दररोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही त्या हळूहळू ॲड करायला लागाल. बघा, एक महिना तुम्ही जर नित्यनियमाने 1 महिना 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रम घरात पठण केलं किंवा 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची पठण सेवा केली तरी सुद्धा छान असं तुम्हाला ज्या काही सेवा आहे त्या घडतील. तुमची निश्चितच आर्थिक अडचणी दूर होतील. घरामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण होतं. घरातील जी काही वास्तू आहे ती हळूहळू का होईना पण शुद्ध होत चालते. घरात वास्तूमधली निगेटिव्हिटी निश्चितच बाहेर पडतं. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे दररोज महिलांनी आपल्या जर चातुर्मासामध्ये दररोज नाही शक्य झालं तरी मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार किंवा एखादा सणांच्या दिवसांमध्ये चातुर्मासाचे 4 महिन्यांमध्ये दररोज हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याला त्याच्यामध्ये हळद, गोमूत्र आणि गुलाबजल घेऊन छान असं हळदीचं लेपन करायचं आहे. आणि सुंदर अशा रांगोळ्या काढून फुलं वगैरे अर्पण करून आपला उंबरठा सुद्धा सजवायचा आहे. घरामध्ये 4 महिने सात्विकतेचं वातावरण ठेवायचं आहे. घरामध्ये अधूनमधून दिवसात 1 ते 2 दिवसाआड किंवा दररोज 1 वेळा तरी गोमूत्र शिंपडून आपली वास्तू प्रसन्न करायची आहे आणि शुद्ध करायची आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.